तर आज मी आहे अहिल्यानगरमध्ये। तुम्ही बाकीच्या शहरातल्या मिसळ विसरून जाताल, एवढी नगरच्या भरपूर साऱ्या मिसळ वारी आहेत। सॉस म्हणजे वर्षा पॅटीस। नगरची खाद्य संस्कृती ही फक्त काय पापड भाजी आणि लस्सीपुरती मर्यादित नाहीये, पण प्रत्येक पदार्थ खाण्याची एक विशिष्ट जागा असते। महाराष्ट्राचा जो कोणी मुख्यमंत्री असतो त्या बंगल्याचं नावच वर्ष आहे। पण जेव्हा ह्या पोह्यात हे जे सांबर पडतं आपल्यातून लागतं, बॅलन्स टेस्ट आहे। जी किंग डिश आहे ती म्हणजे समोसा सांबर। तर नमस्कार, मी मनीष तुमचं स्वागत करतो या गरमागरम व्हिडिओमध्ये। तर आज मी आहे अहिल्यानगरमध्ये। सकाळचे वाजलेत 8, पण भरपूर थंडी आहे नगरमध्ये आणि मी आहे नगरचा, तर हे आहे माझं होम पिच, त्यामुळे इथलचे भरपूर सारे स्पॉट मला माहिती आहे। आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये नगरमधले ब्रेकफास्टचे भरपूर भन्नाट स्पॉट मी तुम्हाला सांगतो। तर आपण जाऊया पहिल्या स्पॉटला। पण नगरमध्ये भरपूर सारे क्रिएटर आले आणि नगरची खाद्य संस्कृती ही फक्त काय पापड भाजी आणि लस्सीपुरती मर्यादित नाही आहे। नगरची खाद्य संस्कृती या पापड भाजी लस्सी हे तर नगरची शानच आहे, पण त्याच्यात पलीकडे जाऊन देखील नगरला एक खाद्य संस्कृती आहे। भरपूर नगरमध्ये आपलातून स्पॉट आहेत। तर आज आपण नाश्त्याचे जेवढे मला कव्हर करता येतील तेवढे नगरचे स्पॉट मी कव्हर करतो। आपण जाऊया आपल्या पहिल्या स्पॉटला आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर आलो आपण आपल्या पहिल्या स्पॉटला आणि हा पहिला स्पॉट आहे दिल्ली गेटच्या जवळ। पहिलं म्हणजे तर भरपूर ठिकाणी चौपट हा प्रकार असतो। तुम्ही संध्याकाळच्या वेळेला चौपटीला जाता, शेवपुरी दहीपुरी खातात। नगरमध्ये देखील एक कापड बाजार, नंतर जो नगरचा कापड बाजार आहे ते बंद झाल्यावर एक रात्रीची चौपटी लागते। पण नगरमध्ये एक नाश्त्याची देखील चौपटी आहे आणि पहिले तर ही चौपटी कारंजे इथं या सगळ्या नाश्त्याच्या गाड्या लागायच्या। आता काही दिवसांपासून दिल्ली गेटच्या एरियात इथं जवळजवळ भरपूर साऱ्या नाश्त्याच्या गाड्या लागतात आणि भरपूर वेगळ्या प्रकारचे नाश्त्याचे पदार्थ इथं भेटतात। आणि त्यापैकी सगळ्यात फेमस असलेला नगरचा एक पदार्थ म्हणजे समोसा सांबर। असा नगरसारखा समोसा सांबर तुम्हाला इतर कुठे कोणत्याही शहरात खायला भेटणार नाही। तर आज आपण तो समोसा सांबर देखील ट्राय करू आणि इथं अजून कोणकोणते ह्या पहिल्या स्पॉटला अजून कोणकोणते पदार्थ आपल्याला नाश्त्यासाठी ट्राय करता येतील, कोणकोणते पदार्थ इथं चांगले आहेत ते देखील खाऊ। तर चला तर मग खाऊया समोसा सांबर। तर घेतलेला आहे समोसा सांबार आणि 30 रुपये प्लेट आहे। समोस्याची खासियत म्हणजे हा क्रिस्पीपणा तुम्ही पाहू शकता। जी शेवटची जी लेअर असते ती पूर्ण अशी क्रिस्पी असते, त्यामुळे समोसाला एक वेगळीच चव लागते। आणि गरमागरम सांबार आणि खोबऱ्याची चटणी देखील त्याच्यात टाकतात। खूप प्रसिद्ध हा पदार्थ नगरमध्ये। मेन करून हा जो दिल्ली गेटचा भाग आहे इथं भरपूर सारे कॉलेजेस आहेत, म्हणजे निवड झालं, रेसिडेन्शियल झालं, भरपूर सारे प्रमाणात विद्यार्थी इथं राहतात। दरवेळेसप्रमाणे आपल्यातून पदार्थ लागतं, थंडीत गरमागरम एक वेगळंच मजा लागते। म्हणजे इथलचा जे विद्यार्थी आहेत त्यांना जो परवडणारा नाश्ता आहे तो हा समोसा सांबार। तर तुम्ही देखील कधी नगरला जर आले किंवा नगरकरांनी देखील अजून हा पदार्थ जर ट्राय केला नसेल तर नक्कीच समोसा सांबार खायला एक दिवस सकाळ इथं या। तर थंडीत गरमागरम समोसा सांबार खाल्ला आहे आणि आपली सुरुवात तर चांगली झाली आहे। आता आपण जाऊ आपल्या पुढच्या स्पॉटला। पण तुम्ही जर ह्या स्पॉटला आला, पहिले आपला जी चौपटी, जी नगरची नाश्त्याची चौपटी इथं जर आलात तर तुम्ही समोसा सांबार नक्की ट्राय करा आणि इथलचं मेदूवडा आणि इडली देखील ट्राय करू शकता। बाकी भरपूर सारे पदार्थ आहे, पण आवर्जून समोसा सांबार आणि मेदूवडा इडली। आणि इथं मी आत्ताच पाहतोय की आता नवीन दालचा राईस, आप्पे याची पण गाडी चालू झालेली आहे। म्हणजे जो सगळ्या प्रकारचा नाश्ता तुम्हाला इथं भेटून जाईल। पण इथलचं फेमस तो एकच पदार्थ, जी किंग डिश आहे ती म्हणजे समोसा सांबार। तर चला तर मग जाऊया आपण आपल्या पुढच्या स्पॉटला। तर आपण आलेलो आपल्या सेकंड स्पॉटला आणि सेकंड स्पॉट आपला आहे सुरुची फरसाण। इथं आलो आपण ढोकळा खायला
तुम्ही म्हणाल पहिल्या स्पॉटला देखील भरपूर गाड्यांवर ढोकळा होता, पण प्रत्येक पदार्थ खाण्याची एक विशिष्ट जागा असते. तर नगरमध्ये ढोकळा खाण्याची ही ती जागा म्हणजे सुरची फरसाण. यांचा ढोकळा खूप फेमस आहे. यांचा ढोकळापेक्षा जे नावातच जे सुरची फरसाण आहे, फरसाणसाठी हे प्रसिद्ध आहे नगरमध्ये. आणि इथलं फरसाण म्हणजे नगरच्या बाहेरून ज्यांना हे फरसाण माहिती आहे ते लोक देखील नगरला आल्यावर इथलचं फरसाण घेऊन जातात, जे की तुम्ही याची भेळ न करता नुसतं फरसाण चविष्ट लागतं. मेन म्हणजे आत्ता आपण ढोकळा खायला आलेलो आहे, ढोकळा घेऊ. यांच्या ढोकळ्यासोबतच अजून काय काय फेमस आहे ते तुम्हाला सांगतो, पण आधी ढोकळा घ्यायला जातो. तर मस्तपैकी ताजा ताजा ढोकळा घेतला आहे आणि स्पंजी ढोकळा आहे पूर्ण असा. आणि मस्तपैकी चव आहे ढोकळ्याची, अशी गोड तिखट आणि मस्तपैकी अशी एक मिरची, उकडलेली जी मिरची आहे ती देखील आहे सोबत. एक नंबर ढोकळा लागतो इथलचा. नगरमध्ये हा ढोकळा फेमस आहे. म्हणजे सकाळ सकाळ इथं नुसतं ढोकळा नाही, यांचं फरसाण पूर्ण नगरमध्ये फेमस आहे. नगर हे जे फरसाण माहिती आहे, जे नगरच्या बाहेरचे लोक येतात ते देखील यांचं फरसाण घेऊन जातात. म्हणजे यांचं फरसाण बेळीला नाही, नुसतं खायला खूप भारी लागतं. मूग डाळीचे भजे हे देखील पूर्ण नगरमध्ये फेमस आहे. म्हणजे एवढे फेमस आहे की सकाळ सकाळ लोक ढोकळ्यासोबत इथं फक्त मूग डाळीचे भजे देखील खायला येतात. आणि ढोकळ्यासोबत जिलबी घेतलेली आहे. फक्त पापडा मिसिंग आहे, इथं तो भेटत नाही. मस्त आहे. कधी नगरला आले किंवा नगरकर तुम्ही देखील खूप दिवस झाले असताल, जर सुरचीचा ढोकळा खाल्ला नसाल तर नक्की एकदा ढोकळा खायला या. जे सुरची फरसाण आहे ते नगरच्या चितळे रोडवर आहे. तर मस्तपैकी स्पंजी ढोकळा खाल्ल्यानंतर आता आपण जाऊ आपल्या पुढच्या स्पॉटला. तर आलो आपण आपल्या तिसऱ्या स्पॉटला. आणि तिसरा स्पॉट आपला नगरमध्ये नाश्त्यासाठी भरपूर फेमस आहे आणि त्याचं नाव देखील फेमस आहे. तर इथे पुरी भाजी आणि राईस हा फेमस आहे. मेन म्हणजे यांची नगरचं जे माळेवाडा बस स्टँड आहे त्याच्या शेजारीच यांची नाश्त्याची गाडी खूप वर्षापासून आहे. आणि आपण आलेलो आहे त्यांच्या दुसऱ्या शाखेत आत्ता. तर चला तर मग ट्राय करूया नगरची फेमस पुरी भाजी. आपण घेतली नगरची फेमस पुरी भाजी आणि राईस. आणि याचं विशेषतः असं म्हणजे एकदम स्वस्तात मस्त नाश्ता आहे. आणि पुरी भाजीची जी किंमत आहे ती 30 रुपये आणि हा जो राईस आहे त्याची किंमत फक्त 20च रुपये. म्हणजे एकदम स्वस्तात मस्त नाश्ता आहे. आणि 5 पुऱ्या भेटतात आणि मस्तपैकी मसालेदार भाजी आहे बटाट्याची. मेन म्हणजे यांची जी मी म्हणलो तसं माळेवाडा स्टँडच्या शेजारीच गाडी. आणि हे जी दुसरी ब्रँच आहे ती पण खूप काही लांब नाही, 200 मीटर अंतर तुम्ही जर क्रॉस करून आले, जो इम्प्रियल चौक आहे नगरचा, जो त्यांची जी गाडी माळेवाडा बस स्टँडच्या तिथंच ही दुसरी शाखा आहे. इथं तुम्ही व्यवस्थित बसून खाऊ शकता. मस्त लागते एकदम झटकेदार, जो नगरी झटका म्हणतात तशी भाजीची चव आहे. 30 आणि 20 म्हणजे 50 रुपयात तुमचं पोटभर नाश्ता. पहिले तर हा राईस फक्त 10 रुपयाला मिळायचा. मस्त आहे. राईसमध्ये म्हणजे फक्त असा जिरा राईस टाईप राईस आहे आणि त्याच्यावर ही जी बटाट्याची भाजी टाकतात. हे जे कॉम्बिनेशन आहे राईस आणि त्या भाजीचं आपल्यातून लागतं. आणि वरती डे इथं पापड आणि गुलाबजाम. इथं फक्त 4 मेनू आहे. एक तर ही पुरी भाजी, त्याच्यानंतर हा राईस, त्याच्यानंतर गुलाबजाम आणि पापड. तर तुम्ही कधी नगरला आले तर नक्की या नाश्त्याच्या या फेमस पॉईंटला नक्की व्हिजिट करा. तर मस्त पुरी भाजी खाल्ली आहे आणि पुरी भाजीचा इथलचा नाश्ता म्हणजे नादखुळा हा शब्द आहे त्याला. आणि तुम्ही नक्की खा. आणि अजून एक सांगायचं राहिलं की पुरी भाजी 30ला आहे पण भाजी अनलिमिटेड आहे. पुऱ्या 5 येतात पण भाजी मात्र अनलिमिटेड आहे. आणि नक्की नगरला जेव्हा येताल तेव्हा नक्की या फेमस प्लेसला या आणि इथलची फेमस पुरी भाजी खा. तर जाऊया आपण आपल्या पुढच्या स्पॉटला.
पुढच्या स्पॉटला जात असताना ती पुरी भाजीची जी गाडी मी म्हणलं तुम्हाला ते 200-300 मीटरवर त्यांचा जो पहिली शाखा ती ही जी गाडी आहे ती नगरच्या जिल्हा परिषद समोरच आणि बस स्टँडच्या बॅक साईडला ही गाडी आहे आणि भरपूर सारी गर्दी आहे इथं पण. तर मेन करून हा जो एरिया आहे किंवा इथलचं जे क्राऊड आहे तर भरपूर सारे कामगार वर्ग कामाला जाताना पहिलं पुरी भाजीचा नाश्ता करून जातो. आलो आपण आपल्या पुढच्या स्पॉटला. तर हा स्पॉट नगरकरांमध्ये नाश्त्यासाठी भरपूर लोकप्रिय आहे, तो म्हणजे कैलास उडुप्पी. आणि कैलास उडुप्पीमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे डिशेस भेटतात ज्याचे नाव तुम्ही आत्तापर्यंत कुठेही ऐकले नसतील. तर चला तर मग आपण जाऊया आणि कैलास उडुप्पीचे काय काय फेमस पदार्थ आहे ते पाहू आणि इथलचे वेगवेगळे डिशेस ट्राय करू. आणि त्याचे नाव खरंच आपल्यातून आहे, तुम्हाला खाली गेल्यावर मी सांगतो. खाली म्हणजे बेसमेंटला आहे रे. तर चला जाऊ. तर कैलास उडुप्पीमध्ये आपण आलेलो आहे आणि यांची स्पेशल डिश टक्कर. टक्कर म्हणजे साबुदाणा वडा आणि त्यांचं काजू पॅटीस. हे दोन एक साबुदाणा वडा आणि एक काजू पॅटीस आणि ते दोघांची टक्कर, त्यामुळे या डिशला नाव आहे टक्कर असं दिलेलं आहे. आणि मस्त की ही चटणी आहे, अशी थंडगार चटणी आहे, गरम साबुदाणा वडा आणि गरम गरम काजू पॅटीस. आणि असं आता काजू पॅटीस जर तुम्ही बघितलं तर पूर्णपणे आतमध्ये एकदम असं स्टफिंग मस्त आहे. शेंगदाण्याचा कूट दिसतो, काजू दिसतो आणि बाकीची जी खसखस भरपूर प्रमाणात खसखस आहे आणि थोडीशी मिरची आहे. तर हे असं मस्तपैकी त्यांनी सांगितलं आहे की मस्त सगळं मिक्स करून याचा आनंद घ्या टक्करचा. आणि टक्करसोबतच यांचा इथं जो भरपूर क्राऊड आहे तो नगरकरांमध्ये यांचं उडीद वडा सांबार आणि बटाटा वडा सांबार देखील फेमस आहे. आणि जर ते मिक्स घेतलं, जर एक उडीद वडा आणि एक बटाटा वडा, तर यांचं त्या प्लेटचं नाव आहे मुकाबला. म्हणजे यांनी इतके आपल्यातून नावं दिले आहेत की मस्त. तर सौरभ आला आहे माझ्यासोबत. तर सौरभने खास उडीद वडा घेतला आहे आणि मी टक्कर खातो आहे इथं. आणि टक्करसोबत एक चटणी देखील आलेला आहे, म्हणजे ठेचा आहे आणि त्याच्यात दही, थोडी मिरची आणि शेंगदाण्याचं कूट असं हे ठेचाचं हे ते मस्तपैकी मिक्स करतो आणि खातो. अप्रतिम लागतोय. म्हणजे तो काजू पॅटीचा जो सॉफ्टनेस आहे ना अप्रतिम लागतोय. आणि ड्रायफ्रूट्स देखील आहे, म्हणजे नुसते काजूसोबत मनुका देखील आत्ता पहिल्याच घासात मला लागला आहे. त्यामुळं एक असं आंबट गोड, दह्यामुळं आंबट आणि थोडं असं जे ड्रायफ्रूट आहेत मनुका वगैरे त्याच्यामुळं गोड असं एक मस्त लागतं आहे. कसं आहे सौरभ मेदवाडा? मेदूवडा एकदम मस्त आहे, सॉफ्ट आहे. त्यासोबत त्यांचं सांबारची टेस्ट आणि दोन्ही मिक्स केल्यानंतर एक नंबर लागते ही टेस्ट. मी तर दरवेळेस माझा हा फिक्स आयटम इथे ठरलेला. म्हणजे हा जो कैलास उडुप्पीचा स्पॉट आहे नगरमधला, जो 40 ते 45 वर्ष जुना आहे आणि नगरकरांचा तर तुम्हाला सांगितलं तसं लोकप्रिय स्पॉट आहे. इथं आल्यावर टक्कर नक्की ट्राय करा. त्याच्यानंतर मेदूवडा ट्राय करा. यांचं जे सांबर आहे त्याच्यामध्ये खोबरं वगैरे भरपूर प्रमाणात असतं आणि बाकीच्या ठिकाणचं सांबारपेक्षा यांचं थोडीशी सांबारची चव यांची युनिकनेस आहे. यांचे जी युनिक पॉईंट आहे तो त्यांचं सांबर आहे. खूप तिखट पण नाही आहे आणि खूप हे फिक्कं पण नाही आहे, बॅलन्स टेस्ट आहे. आणि त्यानंतर मेन म्हणजे अजून इथे एक काळा सोना नावाचा फेमस आहे. म्हणजे गुलाबजाम जसा असतो आपला तसं त्यांचं ठिकाणी कसं नाव यांचे आटकेदारच आहे आणि त्यामुळे त्यांचं काळा सोना देखील फेमस आहे. तर आधी मी टक्कर संपवत आहे आणि काळा सोना पण घेतो आहे. तर मस्तपैकी टक्करनंतर आता मागवला आहे त्यांचा काळा सोना. आणि हा जो काळा सोना आहे तर भरपूर मोठी साईज आहे
किंमत ही तशीच आहे, 30 रुपयाची किंमत आहे आणि प्युअर खव्यापासून बनवलेला आहे. आणि थोडंसं तुम्ही जर पाहिलं असं गोल्डन सर कलर आहे, पूर्णपणे भाजलेला खवा आहे आणि ओरिजिनल खवा आहे. तर खाऊन बघता. अप्रतिम आहे, म्हणजे गरम आहे. विशेष म्हणजे आपण बाहेर गुलाबजाम वगैरे खातो तर ते थोडेसे बनवून ठेवलेले असतात. हा एकदम गरम गरम आहे आणि तोंडात टाकताच विरघळतोय. ही याची खासियत आहे, म्हणजे हा इथंच खाल्ला पाहिजे येऊन. तर नक्की कैलास उडुपीला आल्यावर नाश्ता करा आणि काळा सोना नक्की ट्राय करा. तर टक्कर खाऊन झालंय आणि मी नगरचा आहे. कैलास उडुपी भरपूर फेमस आहे, मस्त आहे टक्कर डिश. टक्करमध्ये मेन म्हणजे काजू पॅटीस भारी आहे, साबुदाणा वडा नॉर्मल आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कैलास उडुपीचं एक गोष्ट आहे की नगरमधल्या असा क्राऊड आहे की त्यांना कैलास उडुपी खूप आवडतं आणि नगरमध्ये असं देखील क्राऊड आहे की त्यांना कैलास उडुपी हे एवढं आवडत नाही, म्हणजे त्यांचं सांबर वगैरे एवढं आवडत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्यातून आहे, क्वालिटी चांगली देतात आहे, सगळं चांगलं आहे, पण थोडेसे प्राईस ओव्हर प्राईस वाटतात आहे. म्हणजे जे टक्कर जे होतं ते 140 रुपयाला डिश होती. मेदूवडा जो खाल्ला आपण ती 90 रुपयाला होती, म्हणजे एक पाव आणि मेदूवडा 90 रुपयाला होता आणि काळा सोना 30 रुपयाला होता. आणि म्हणजे थोडंसं ओव्हर प्राईस वाटतं आहे, पण क्वालिटी चांगली आहे, टेस्ट चांगली आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता, भरपूर जणांना आवडतं, तुम्ही खाऊ शकता. नगरमधला खूप फेमस स्पॉट आहे पहिल्यापासून. तर जाऊया आपण आपल्या पुढच्या स्पॉटला. आणि असेच म्हणजे आपल्याला काही कुठं कोणाचं प्रमोशन करायचं नाही, कोणाला हे करायचं नाही. जो फेमस आहे तो फेमस आहे, जे माझं मत आहे, हे पर्सनल माझं मत आहे. आणि आपल्या जाऊ तिथे गावचं हेच वैशिष्ट्य आहे की आपण जे आहे ते. आणि आता नगरमध्ये आता तुम्ही म्हणताल आता एवढे स्पॉट झाले, 2-3 स्पॉट तू कवर केलेत आणि अजून मिसळ कशी आली नाही. तर त्याचं कारण एक आहे, तर नगरची जी मिसळ आहे ती अंडररेटेड आहे. म्हणजे महाराष्ट्रात मिसळीवरून वाद चालतात, पुण्याची भारी की नाशिकची भारी की कोल्हापूरचीच भारी, पण नगरची मिसळ अजून तुम्ही खाल्लेली नाही त्या लोकांनी. ती नगरमध्ये खाल्ल्यावरच कळती की नगरची मिसळ किती भारी आहे. तुम्ही बाकीच्या शहरातल्या मिसळ विसरून जाताल, एवढी नगरच्या भरपूर साऱ्या मिसळ भारी आहेत. पण त्यामुळे त्याला एक वेगळं स्थान भेटलं पाहिजे. त्यामुळे मिसळीचं एक सेपरेट व्हिडिओ मी करेल. त्यामुळे या नाश्त्याच्या व्हिडिओमध्ये मी कोणतीही मिसळ नगरची कवर करत नाही. आणि तुम्हाला कोणती मिसळ नगरची आवडती ते देखील तुम्ही कमेंट करा. तर चला तर मग जाऊया आपण आपल्या पुढच्या स्पॉटला. तर आलो आपण आपल्या पुढच्या स्पॉटला आणि नगरकरांनी माझ्या बॅकग्राऊंडवरून पुढचा स्पॉट ओळखलाच असेल. तर मी आलो अशा स्पॉटला जिथं 2-3 शाळा आहेत, म्हणजे नगरमधल्या ज्या फेमस शाळा आहेत, भाऊसाहेब फिरोदा हायस्कूल, रुपेबाई बोरा, विश्रामबाग आणि कन्या विद्या मंदिर, या सगळ्या शाळेतले जे विद्यार्थी त्यांचा शनिवारी शाळा सकाळची असते. यांचा शनिवारच्या नाश्त्याचं ठिकाण म्हणजे आपलं पुढचा स्पॉट आहे. तर मी आलो आहे आत्ता भाऊसाहेब फिरोदा शाळेसमोर, म्हणजे जी नगरची जुनी महानगरपालिका आहे त्याच्यासमोर वर्षा पॅटीस येते त्यांचं पॅटीस खायला. तर इथलचं पॅटीस खूप फेमस आहे, पॅटीससोबतच त्यांचा सॉस देखील तेवढाच फेमस आहे. तर चला तर मग वर्षा पॅटीसचं पॅटीस ट्राय करूया. सॉस म्हणजे वर्षा पॅटीस. तर घेतलं आपण गरमागरम पॅटीस आणि एक जुन्या काळात म्हणजे आमच्या शाळेच्या काळात गेल्यासारखं वाटतंय. खूप दिवसांनी या सकाळच्या वेळेत पॅटीस खायला आलो आहे. कधी इकडे चक्कर झाली तर ते 4-5 वाजता पॅटीस खातच असतो, पण सकाळच्या वेळेत एक नॉस्टॅल्जिक फिलिंग इथं आलेली आहे. आणि हे पॅटीस म्हणजे इतकं क्रिस्पी आहे. हा जो सॉस आहे सगळी कमाल याच्यात आहे. अप्रतिम, मस्त आहे. सॉस आधार असा गोडसर आहे, त्यामुळे म्हणजे असा सॉस तुम्हाला दुसरीकडे कुठंच खायला भेटणार नाही. तुम्ही नगरला आलं पॅटीस नक्की खा. हे बाकीच्या पॅटीसपेक्षा नक्कीच वेगळं आहे. तुम्ही म्हणता पॅटीस हे रेग्युलरच असतं, पण हे वेगळं पॅटीस आहे आणि त्यातल्या त्यात असा सॉस इतर कुठेही नाही. तुम्ही जेव्हा इथं पॅटीस घ्यायला येताल तर 7-8 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे पॅटीस आहे. पण तुम्ही जर पहिल्यांदाच येत असाल तर यांचं रेग्युलर पॅटीसच घ्या आणि तुम्ही जर इतर वेळी आलात तर बाकीचे देखील पॅटीस ट्राय करा. नमस्कार, मी वर्षा पॅटीसचा संचालक अरुण बेनाविजर. आणि दुकानाला 60 एक वर्ष झालेले आहेत.
पहिले स्टेशनरी होती आणि आता जवळजवळ 40 वर्ष झाले आपण पॅटीसच्या क्षेत्रात आहोत. काय खासियत पॅटीसची? सॉस आपण घरी बनवता सॉस सॉस? काय काय पदार्थ वापरता सॉस? ती सिक्रेट आहे. कधीपासून सॉसचं कधी म्हणजे पहिल्यांदा सगळ्यात सॉस कोणत्या? जसं पॅटीस चालू झालं तसं सॉस चालू झालं आणि जसं सॉस आहे तसं पॅटीस. आणि तुमच्या दुकानाच्या नावाची एक गोष्ट मला माहिती आहे. बोला. त्या मागचं म्हणजे तुमचं दुकानाचं नाव वर्षा आणि काकूंचं नाव पण वर्षा आहे. आणि वर्षा नाव हे आवडते का? हे महाराष्ट्राचा जो कोणी मुख्यमंत्री असतो हे बंगल्याचं नावच वर्षा आहे. कोणी असो, फडणवीस असो नाही तर शरद पवार असो किंवा अजून कोणी असो. आणि हे नाव तुम्ही लग्नाच्या आधीच हो, ठेवलं? लग्नाच्या आधी ठेवले. मला ते म्हणजे महाराष्ट्रात योगायोग. योगायोग आहे सगळा. आपल्याकडे कोणकोणते आता पॅटीसचे वेगवेगळे प्रकार आहेत? आपल्याकडे 7-8 प्रकारचे पॅटीस आहे. ते रेग्युलर आहे, बटर आहे, चीज आहे, शेजवान आहे, मेवनीज आहे. शाळेच्या मुलांच्या प्रेमामुळं आमचं दुकान एवढं फेमस झालेलं आहे. जे जवळजवळ 40 वर्षापासून या शाळेमध्ये शिकले यांनी या दुकानाला प्रसिद्धी दिलेली आहे आणि त्यांच्या मागणीनुसार एक बालिका संरोडला चालू केलेलं आहे आणि एक 8 ते 10 दिवसामध्ये बिस्तबाग रोड समर्थ विद्या मंदिर रावसाहेब पटवर्धन स्मारकाचे शेजारी एक 8 ते 10 दिवसामध्ये तिसरी ब्रँच चालू होती. आमची पुढची अपेक्षा आहे की एक दुकान पुण्यात टाकायचे. कारण नगरचे बरेचसे जे मुले ते सगळे पुण्यात आहेत बरेच. गरमागरम पॅटीस खाऊन झालेलं आहे आणि इथं आल्यावर लक्षात आलं की आपल्याला शाळेतून पासआउट होऊन म्हणजे शाळा सोडून जवळजवळ 12 वर्ष झालेत. हे पॅटीस मी जेव्हा खाल्लं होतं शाळेत असताना, आम्ही जेव्हा हे पॅटीस खायला सुरुवात केली तेव्हा हे पॅटीसची किंमत फक्त 5 रुपये होती. आज हे पॅटीस 25 रुपयाला भेटतं. पण 12 वर्ष जवळजवळ आम्ही लहानपणापासून हे पॅटीस खातो, जवळजवळ 20 वर्षापासून. पण आज देखील 20 वर्ष उलटून गेले तरी पॅटीसची चव तशीच आहे आणि स्वादची देखील चव तशीच आहे. तर शाळेमुळं या जागेविषयी एक पर्सनल कनेक्ट होतं, त्यामुळे एक थोडं भारी वाटलं. तर चला तर मग आता जाऊया आपण आपल्या पुढच्या स्पॉटला. तर आलोय मी आपल्या व्हिडिओच्या शेवटच्या स्पॉटला. तो स्पॉट म्हणजे आयुर्वेदिक कॅन्टीन, आयुर्वेद कॅन्टीन. तर तुम्ही म्हणताल आयुर्वेद कॅन्टीन कसं काय नाव? इथं आयुर्वेद कॉलेज आहे, म्हणजे BAMSचं कॉलेज आहे आणि त्या कॉलेजचं हे कॅन्टीन आहे. तर एक कॉलेज देखील आहे, एक दवाखाना देखील आहे आणि इथं म्हणजे जे नगर शहराचे जे आमदार आहेत संग्राम जगताप यांचं देखील इथं जुनं ऑफिस होतं. त्यामुळे इथं भरपूर लोकांची वर्दळ असते आणि बाहेरच्या साईडला भरपूर सारे ऑफिसेस देखील आहे. बँक्स आहेत, ऑफिसेस आहेत, बजाज फायनान्सचं एक ऑफिस आहे. तर त्यामुळं ह्या कॅन्टीनमध्ये भरपूर जणांची वर्दळ असते, खास गप्पा गोष्टी, एक निवांत टाईम घालवण्यासाठी, काही विषयांवर चर्चा करण्यासाठी. म्हणजे एक आपण टाईमपास स्पॉट ज्याला म्हणतो, जे एक चिल स्पॉट असतो, तो म्हणजे हा आयुर्वेद कॅन्टीनचा स्पॉट. आणि हा नुसता स्पॉट नसून इथलचे खूप सारे पदार्थ टेस्टी आहेत. खूप वर्षापासून इथलचा चहा पितो आहे, चहा अप्रतिम आहे. त्यानंतर आणि जो आमचा कॉलेजचा पूर्ण जो ग्रुप आहे, जेव्हा आम्ही सगळे मुलं परत एकदा नगरला जेव्हा येतो तेव्हा नगरला आल्यावर आमचा भेटण्याचा स्पॉट म्हणजे आयुर्वेद कॅन्टीन असतो. आणि आयुर्वेद कॅन्टीनची नाश्त्याची एक स्पेशल डिश आम्ही नक्कीच मागवतो आणि ती डिश कोणती हे तुम्हाला कळलंच. तर चला तर मग आपण खाऊया आपला आजच्या व्हिडिओचा शेवटचा पदार्थ. तर खास पदार्थ जो मी म्हणलो तो म्हणजेच पोहे. पण नुसते पोहे नाही तर एक इथलची सांबर वाटी आणि हे पोहे म्हणजे अप्रतिम लागतात. पोहे देखील एकदम फ्रेश असतात. पोहे तर मस्तच आहे, पण जेव्हा ह्या पोह्यात हे जे सांबर पडतं आपल्यातून लागतं. म्हणजे तुम्ही जर अजून ट्राय नसेल केलं आयुर्वेदचं पोहे सांबर तर नक्की एकदा इथं या आणि एक सांबरची वाटी घ्या, एक पोह्याची डिश घ्या आणि नक्की पोहे सांबर ट्राय करा. आणि त्यानंतर इथलचं पोहे सांबार म्हणजे तर्री पोहे हा पूर्ण वेगळा प्रकार आहे आणि याची जी चव आहे सांबार पोह्याची ही पूर्णपणे वेगळी लागते. त्यानंतर आयुर्वेद कॅन्टीनचं अजून एक स्पेशल डिश म्हणजे इथलचा तर्रीवाडा. इथलचा तर्रीवाडा देखील तेवढाच भारी आहे. हे 2 पदार्थानंतर इथलचा चहा म्हणजे तो अमृततुल्य समान आहे. तर हे पोहे संपवतो आणि नंतर मी चहा घेतो. तर मागवलं आहे चहा, मस्त वाटलं. सकाळपासून एवढे सगळे नाश्त्याचे पदार्थ खाल्ले आणि चहा मिस करत होतो आणि शेवटी इथं आयुर्वेद कॅन्टीनला येऊन चहा पिला, भारी वाटलं. त्यानंतर आपण ही व्हिडिओ आत्ता स्टॉप करतो आहे आणि नगरकर तुम्हाला जेवढे काही
नगरमधले वेगवेगळ्या पदार्थांचे फेमस किंवा एखादा स्पॉट फेमस नसेल पण तिथलचा एखादा पदार्थ भारी लागत असेल असा स्पॉट माहीत असला तर नक्की कमेंट करा. कारण भरपूर सारे क्वालिटी व्हिडिओ मी आपल्या पेजवर अपलोड करणार आहे. कारण मी नगरचा आहे तर थोडासा एक सॉफ्ट कॉर्नर नगरला नक्कीच भेटणार आहे. आणि त्यामुळे नगरचे तुम्हाला माहीत असलेले नक्कीच वेगवेगळे आपलातून स्वादिष्ट स्पॉट हे कमेंट करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्यामुळं धन्यवाद. आणि जर अजून तुम्ही जाऊ तिथे खाऊला जर अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. आणि तो शेजारी जे बेल आयकॉनचं बटन आहे ते देखील दाबा. कारण जेव्हा कधी पुढचा नगरचा व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल. स्पॉट म्हणजे आयुर्वेदिक कॅन्टीन, आयुर्वेदिक नाही पुरी भाजी सेंटर. काय रे भाजी सेंटर नाही. सौरभ कसा आहे मेदूवाडा? बोला काळा सोना. आणि एक मिनटं सौरभ तो माईक काढतो तर संपत आहे आणि काळा सोना पण घेतोय. हे वैभव खायला की शाळा सोडून म्हणजे शाळेतून पासआउट होऊन जवळजवळ 10 ते 12 वर्ष आले. 12 झाले ना रे, 10 काय म्हणतो, कॉलेजला 10 आले. हां परत कट कर पाहिल्यापासून घेतो.